गांधीनगर युथ सर्कल गडिंग्लज 38 वर्षांची युवा सेवा आणि समाजसेवा। 1986 साली स्थापन झालेलं गांधीनगर युथ सर्कल गडिंग्लज मधील युवा शक्तीचं प्रतीक आहे। 38 वर्षांच्या यशस्वी प्रवासात या मंडळानं सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून आपली खास ओळख निर्माण केली आहे। श्रेयस राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर युथ सर्कल आज गडिंग्लज मधील एक प्रभावी मंडळ आहे। संस्थापक सदस्य महेश कोरी, मिलिंद कोरी, राजन जाधव, राजेश बोरगावे, दीपक कित्तूरकर, महेश घुगरी, जितेंद्र पाटील आणि जयंत पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे या मंडळानं समाजात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। गांधीनगर युथ सर्कलनं आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, गणेश जयंती, रक्तदान शिबिर आणि महिलांसाठी व्याख्यान यासारखे उपक्रम राबवलेत। रांगोळी स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आणि मोफत चष्मे वाटप हे मंडळाचे काही खास सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रम आहेत। यामुळे स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळालंय आणि नागरिकांमध्ये समाजसेवेची जाणीव निर्माण झाली आहे। रोजगार मेळावा आणि करिअर फेअरद्वारे मंडळानं तरुणांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केलंय। या उपक्रमांमुळे युवकांना नवीन संधी मिळाल्यात आणि करिअरच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळालंय। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत गांधीनगर युथ सर्कल यांच्याकडे। अधिक माहिती जाणून घेऊया या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून। गणपती बाप्पा मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया। आपलं नाव? माझं नाव गुरुसागर पाटील। आमचं मंडळ आहे गांधीनगर युथ सर्कल आणि यावर्षीचे अध्यक्ष आहेत श्रेयस राजन जाधव आणि मंडळाची स्थापना झाली ते 1986 पासून झालेली आहे। आणि सामाजिक कार्यामध्ये गांधीनगर हे म्हणजे पूर्ण गडिंग्लजमध्ये अग्रेसर मानलं जातं। जसं आरोग्य शिबिर असेल, परत रक्तदान शिबिर असेल, मोफत चष्मे वाटप असतील, वृक्षारोपण असेल, यासाठी नगरपालिका असेल किंवा गणराय अवॉर्डमध्ये मोस्टली कोणतं मंडळ घेत असेल तर गांधीनगर युथ सर्कलनं हे पारितोषिक पटकावलेलं आहे। हे डेकोरेशन जे आहे ते कोण करतं? हे डेकोरेशन ते म्हणजे आमच्या मंडळाचेच काही म्हणजे मिलिंद कोरी असतील किंवा महेश घुगरी असतील यांच्या थॉट्सनी आम्ही हे पूर्ण डेकोरेशन क्रिएट करतो। तरी किती दिवस लागतात हे डेकोरेशन रेडी करायला? हे आता सगळं बघितलं तर आर्टिफिशियल असल्यामुळं काही 2-3 दिवसामध्ये होऊन जातं मोस्टली। आम्ही फक्त गांधीनगरचा हा एक उद्देश असतो की गणराया मूर्ती कशी अट्रॅक्टिव्ह दिसेल किंवा एकदम फोकस त्या ह्याच्यावर होईल त्यासाठी आमचं लक्ष असतं। इथे महिलांचे कार्यक्रम वगैरे तुम्ही घेता का? हो, महिलांसाठी म्हणजे त्यांचं काही व्याख्यान असतील, परत झिम्मा फुगडी कार्यक्रम असेल किंवा हळदी कुंकू कार्यक्रम असतील आणि परत भजन किंवा सत्यनारायण पूजा हे आपल्या इथं केली जाते। गांधीनगर युथ सर्कलनं केवळ सामाजिक उपक्रमच नाही तर मनोरंजनासाठीही विविध खेळ आयोजित केलेत। क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि जनरल नॉलेज स्पर्धांमुळे मंडळानं स्थानिक तरुणाईला प्रोत्साहन दिलंय। गांधीनगर युथ सर्कलनं 38 वर्षांच्या प्रवासात एक समाजसेवेचं आणि सांस्कृतिक योगदानाचं उत्कृष्ट उदाहरण निर्माण केलंय। पुढील वाटचालीतही हे मंडळ समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवून आपली सेवा देत राहील हे निश्चित आहे। त्यासाठी या मंडळाच्या सर्व सदस्यांना आर न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। कॅमेरामन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले, गडिंग्लज।